नमस्कार. मावळतीला प्रयाण करणाऱ्या सूर्यानं एकदा सृष्टीला विचारलं की मी गेल्यानंतर झालेल्या अंधकाराला किंवा माझ्यानंतर येणाऱ्या जी काही काळोख आहे त्या काळोखामध्ये या सृष्टीचं काय होईल. त्यावेळेला सगळं विश्व अवाक झालं होतं की सूर्यनारायण गेल्यानंतर या सृष्टीचं काय होईल. परंतु त्याच वेळेला एका मंदिरामध्ये ठेवत असलेल्या नंदादीपानं उत्तर दिलं की माझ्या पद्धतीनं जेवढा प्रकाश देण्याचं कार्य करता येईल तेवढं करेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य उगवला. मग रात्रीच्या अंधारामध्ये साथ देणारा ती नंदादीप सारखा तेवत असलेला प्रकाश मात्र उजेड जीवनात दाखवत होता आणि अंधकार चिरत होता. असाच जेव्हा सगळीकडे अंधकार दाटून आलाय, दुःखाचे ढग आलेलेत, या दुःखाच्या ढगाला आवरण्यासाठी कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे. कारण हा जो आलेला अचानक आघात होता किंवा जे काही एवढं वेगानं झालं, या वेगवान घडामोडीमध्ये दवाखान्यात जाऊन उपचार घेईल इतका सुद्धा दादांना वेळ मिळाला नाही. परंतु दादांच्या जाण्यानं जेवढा मनाला चटका बसला, जेवढं दुःख झालं, जेवढा वेदना झाल्या, तेवढाच महाराष्ट्र शोक सागरामध्ये बुडाला. पण असं असताना सुद्धा सोशल मीडियावर काही हँडल, काही जणांच्या पोस्ट बघितल्या की वाटतं की ही प्रवृत्ती, या लोकांची नीतिमत्ता इथं सुद्धा गिधाडासारखे लचके तोडणारी आहे. दादा, तुम्ही सरळ राहिलात, स्पष्ट बोललात, ठाम भूमिका घेतलात, परंतु आज तुम्ही बघत असाल एकच दिसेल, जसं पत्रकारांना म्हणायचा की तुम्हाला वाटेल ते तुम्ही दाखवताय काय रे, तसंच आता लोक काही फेसबुकवरची कमेंट बघितली की दुर्दैव वाटतं की यामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उभा करावं आणि काहीतरी कॉन्फरन्सी आहे का, कुठली तरी वेगळी थेरी इथं दिसती का, काहीतरी त्यांना वास येतोय का. परंतु या वेळेला मात्र एक नंदादीपासारखं वयोवृद्ध तरुण समोर आला आणि त्यावेळेला त्यांनी दाखवलेलं मानवतेचं दर्शन मात्र सगळ्यांना दाखवून दिलं की शेवटच्या क्षणापर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विवेक हा किती महत्वाचा असतो. तो वयोवृद्ध तरुण होता आणि त्यांनी दाखवलेलं माणुसकीचं दर्शन हेच होतं की हा अपघातच आहे, यामध्ये कुठलंही राजकारण आणू नये. कारण त्यावेळेला कलकत्त्याहून आलेल्या काही बातम्या होत्या, इथल्या काही जुन्या बातम्या दाखवल्या जाऊ लागल्या आणि एक प्रकारचं संशयाचं वातावरण तयार केलं जाऊ लागलं. परंतु या दुःखामध्ये एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा ज्यांना आधी ही कानावर बातमी पडण्यापूर्वी ब्रीच कॅन्डीमधून सगळ्या तपासण्या करून परिवारांना आणलं आणि त्यावेळेला त्या वयोवृद्ध तरुणाला मात्र स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत. दुःखातून कोलमडून जाणाऱ्या वटवृक्षानं त्यावेळेला सुद्धा सांगितलं की जे काही घडलंय ते सगळं या अपघाती आणि यामध्ये कुठलंही राजकारण नसावं किंवा कुणी आणू नये. यातून एकच लक्षात घ्यायचं, हा फक्त पवार कुटुंबावरचा दुःखाचा प्रसंग नाही किंवा एका अजितदादांचं जाणं नाही, तर जर समजा असं अचानक कुणाचं जाणं झालं आणि परिवारावर दुःखाचं संकट आलं, तरी सुद्धा काही वृत्ती असतात, काही गिधाडाच्या मानसिकतेची माणसं असतात की यात सुद्धा टवके किंवा चोचा मारून जखमी घायाळ करणारे. पण त्यावेळेला सुद्धा आपलं माणुसकीचं दर्शन आणि विवेक सोडायचा नाही. हाच पवारांकडनं, म्हणजे मोठ्या पवारांकडनं महाराष्ट्रानं सगळ्यांनी घ्यायचा हा आदर्श. या दुःखातून पवार परिवारांची जेवढी हानी झाली तेवढीच हानी महाराष्ट्राची सुद्धा झालेली आहे. या दुःखाला सामोरे जात असताना त्यांच्या कुटुंबियांना बळ तर परमेश्वर देवोच, परंतु दादा जिथं कुठं असतील तिथून हे सगळं बघत असतील. दादांच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त हो, एवढीच एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि थांबतो. धन्यवाद.